लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। शिंदखेडा तालुक्यात शेतकऱ्यांचा मोर्चा PMFBY अंतर्गत प्रलंबित विमा रकमेविरुद्ध तहसीलदारांकडे निवेदन। शिंदखेडा येथील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत खरीप 2025 साठी प्रलंबित विमा रकमेविरुद्ध आपला संताप व्यक्त करत तहसील कार्यालयासमोर मोर्चा काढला। यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले की विमा हप्ता भरला असूनही अनेक पात्र शेतकऱ्यांना अद्याप विमा रक्कम मिळालेली नाही, ज्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक संकट वाढलंय। सदर मोर्चा भगवा चौक येथून सुरू झाला आणि मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले। शेतकऱ्यांनी केवळ प्रलंबित विमा रक्कम तात्काळ वितरित करण्याची मागणी केली नाही, तर तालुक्यातील पीक नोंदणी, पंचनामे आणि सर्वेक्षण प्रक्रियेतील अनियमितता याची सखोल चौकशी करण्याची ही मागणी केली आहे। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार काही गावांमध्ये प्रत्यक्षात संबंधित पीक नसतानाही नोंदणी करण्यात आली आहे, ज्यामुळे वास्तविक नुकसानग्रस्त शेतकरी विमा लाभापासून वंचित राहिले। यामुळे शासनाच्या योजनेचा मूळ उद्देश बाधित होत आहे। शेतकऱ्यांचं ऐकल्यानंतर तहसीलदार यांनी संबंधित विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना लवकरात लवकर विमा पास करण्यासाठी निर्देश दिलेत। प्रसंगी शेतकऱ्यांनी निवेदन दिले। सदर निवेदन तहसीलदार नितीन देवरे यांनी स्वीकारले। यावेळी तालुका कृषी अधिकारी मनोज सिसोदे, माजी सैनिक महेंद्र पाटील, शिरपूर येथील हंसराज चौधरी, कदाणे येथील अभिमान पाटील, प्रकाश चौधरी, भालचंद्र पाटील सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुख्य संपादक भूषण पवार। बोला। जे तालुक्यांना पीक कापणी प्रयोग होता त्याच्यानंतर जिल्हा कृषी ऑफिस मधून एक संकलन किंवा ॲव्हरेज यील्ड बनतं, ते ॲव्हरेज यील्ड आयुक्तालयाला गेल्यानंतर आयुक्तालयाकडनं कंपनीला देण्यात येतं। अजूनपर्यंत कंपनीकडे आलेलं नाही आयुक्तालयामधून। ज्यावेळेस आयुक्तालयात पूर्ण यील्ड येईल त्याच्यावर जो काही काम केलं जाईल त्याच्यानंतर मग विमा दिला जाईल शकतो। त्याला काही कालावधी असेल नाही सर, ज्यावेळेस मोर्चा आज तहसील शिंदखेडा कार्यालयात आम्ही धडक दिला आहे। या ठिकाणी 2025 खरीप पीक विमा हा शेतकऱ्यांना मिळाला नाहीये, त्यासाठी आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं होतं की आम्ही 12 तारखेला शिंदखेडा तहसीलला मोर्चा काढू। त्या अनुषंगाने कृषी अधिकारी यांना बोलून त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांशी विचारणा केली आहे की एका महिन्यात जर तुम्ही यांना पीक विमा दिला नाही तर आम्ही तुमच्यावर संबंधित गुन्हे दाखल करू व तुमच्यावर मोठी कारवाई करण्यात यावी, असं तहसीलदार साहेबांनी निवेदन दिले आहे। तरी 2025 मध्ये जे पीक विमा आहे या लोकांना व शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळण्यात यावा हीच आमची मागणी आहे। पाठपुरावा करू, आम्हाला किमान 1 महिना द्या। यांचे म्हणजे या लोकांकडून आम्ही काम करून घेतो। मी स्वतः कृषी आयुक्तालयामध्ये जे लोक आहे ना किंवा साहेबांचे परिचित असतील तिथं आम्ही बोलतो। ॲव्हरेज यील्डची जी माहिती आहे ती संबंधित कंपनीला पाठवण्यात येईल आणि त्या कंपनीची जबाबदारी आहे, संपूर्ण जबाबदारी की पीक विमा हा शेतकऱ्यांच्या अकाउंटला पाठवण्याची जबाबदारी आहे ती कंपनी। फक्त आपल्या धुळे जिल्ह्याचा विषय नाही, ते आपल्या महाराष्ट्रातल्या जे कापूस उत्पादक जे जिल्हे आहेत नियर अबाउट 20-22 त्या याच्यात पूर्ण यायचं। आता आपले 20 आपल्या फक्त तालुक्यामध्ये 20 कापसाचे पीक कापणी प्रयोग होते। आपल्या तालुक्याचा डाटा गेला, आपल्या जिल्ह्याचा डाटा गेला, पण एखाद्या जिल्ह्याचा कृषी आयुक्तालय जोपर्यंत जो डाटा येतो तोपर्यंत त्याचं प्रोसेस होत नाही संपूर्ण जिल्ह्यात। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।